हे एवढं झालं की घेऊन टाकू तिकडे। आता ज्या ठिकाणी आमची जुन्या जळगावातून प्रचार रॅली सुरुवात झाली, जळगाव शहरात अनेक वार्ड झालेले आहेत, अनेक प्रभाग झालेले आहेत। आज या प्रभागापासून आम्ही सुरुवात केली आणि प्रतिसाद आपण बघतच आहात। मतदान मागायला जातोय, विनंती करायला जातोय, पण लोक जसे विजय मिरवणुकीसारखी ही मिरवणूक काढताय असा प्रतिसाद बघायला मिळून अतिशय मन या ठिकाणी भारावलंय। पण भारावून न जाता ही स्फूर्ती म्हणून, बळ म्हणून आणि लोकांच्या डोळ्यात जो विश्वास दिसतोय की हा तरुण उमेदवार आपला पोरगा म्हणून, आपला भाऊ म्हणून, आपला मित्र म्हणून नक्कीच या मतदारसंघाला चांगला न्याय देईल असा एक प्रतिसाद लोकांमधून बघायला त्या ठिकाणी मिळतो। त्यांनी आता निवडणूक जास्त लांब राहिलेली नाही, त्यांनी 5 लाखाच्या गप्पा मारल्या होत्या। मला वाटतं 8-10 दिवसापासून काही त्या गप्पा, आता हिंमत नाही राहिलेली त्यांची 5 लाख बोलायची। आणि राजकारणात अशा टीकाटिप्पणी चालू असतात। शेवटी 4 जून हेच उत्तर त्या गोष्टींना आहे। एक मोठं आव्हान असणार आहे आतापर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बाजी मारतली, मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी बाजी जी मोठ्या प्रमाणावर मारली होती ती शिवसेनेच्या भरोसे, जो लीड होता तो शिवसेनेच्या भरोसे होता। ते विसरलेत की जी शिवसेना दुभागली आहे, ती शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार कुठं गेलेले नाही। आज त्या शिवसेनेचा कार्यकर्ता मतदार हा पूर्णपणे वेगळा आहे, तो कोणाही सोबत नेत्यांसोबत त्या ठिकाणी गेलेला नाही। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जी या मतदारसंघात युती आहे हिची ताकद अनेकांपेक्षा इथे मोठी आहे। हे शिवसेनेचं आजवर भाजपला मताधिक्य मिळवून देण्याचं श्रेय ते विसरून गेलेले। गिरीश महाजन म्हणतात त्यांचं पुण्य संपलंय, ते तिकडे गेलेले आहेत। चालायचं त्यांच्या दृष्टीने त्यांचं मत असं असू शकतं, ते फार मोठ्या उंचीचे नेते आहेत। आज आपल्याला काही त्यांच्यावर बोलायचं नाही, परंतु बदल्याचं राजकारणपेक्षा बदलचं राजकारणासाठी आम्ही शिवसेनेत आलेलो आहोत। ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे। जिल्ह्यात जे बदल्याचे राजकारण सुरू आहेत हे नकोय आम्हाला, आम्हाला काहीतरी बदल करून दाखवायचा आहे, याच्यासाठी आम्ही शिवसेनेत आलो। सगळे भाजपकडे जाताना पाहतोय आपण, बडे नेते युतीकडे जाताना तुम्ही मात्र बाहेर पडलेले आहेत। याचा कुठे अडचण येते असं वाटतंय तुम्हाला, किंवा फायदा होईल असं वाटतंय? नाही, बघा, सत्तेविरुद्ध लढायला किंवा प्रवाहाविरुद्ध व्हायला त्या ठिकाणी अडचण आणि ताकद मोठ्या प्रमाणावर करावं लागते, संघर्ष करावा लागतो। परंतु एवढा सगळा जो फुलांचा वर्षाव आणि लोकांचं जे प्रेम मिळतंय ते सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची जी कोणीच तयारी दाखवत नव्हतं ती आम्ही दाखवली। म्हणूनच खरं अर्थ मला असं वाटतं की जनता जी मोठ्या आशेने आमच्याकडे बघते की आम्हीच जिल्ह्यात काहीतरी बदल घडून दाखवू आणि आम्ही जो संघर्षाचा वाटा उचललाय याला सामान्य जनता आमच्या पाठीशी उभी राहते। मी कुठेतरी योग्य वाटलं म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे आणि आज जनता त्याला प्रतिसाद देताना दिसते। असं मी म्हणू शकत नाही, विजय हा शेवटी जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या हातात आहे। त्याच्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा चांगले राहणे महत्त्वाचे, म्हणजे ईव्हीएमचे काही घोटाळे होणार नाहीत। त्याच्यामुळे जनतेबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची मेहनत याच्यावर माझा विजय अवलंबून आहे।